लोक सांगतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात। सर, आता अशा प्रतिक्रिया समोर येतात की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा प्लॅन आहे का? भाजपला एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का? भाजपनं आता एकनाथ शिंदे यांचाच पक्ष फोडण्याची तयारी सुरू केली आहे। नेमका घडलंय काय ते सविस्तर समजून घेऊयात। राज्यात निवडणुकीचा नगारा वाजण्याआधीच राजकीय आखाडा तापलाय। पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता पक्की आहे आणि सगळ्या पक्षांनी आता मोर्चे बांधणीला गती दिली आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी सांगितलं होतं की महायुती म्हणूनच आम्ही लढणार, एखादी दुसरी जागा अपवाद असेल पण पहिला पर्याय महायुतीच। पण आता याच देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचे इरादे काही वेगळे दिसत आहेत, कारण त्यांच्या टार्गेटवर आहे शिंदेंची शिवसेना। शिंदे यांच्या शिवसेनेलाच फोडायला भाजपनं घेतलंय। तर झालं असं, मागाठाणा विधानसभा मतदारसंघात जिथे शिवसेना शिंदे गटाचा वर्चस्वाचा झेंडा फडकत होता, तिथेच भाजपनं राजकीय भूकंप घडवून आणलाय। शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे अगदी निकटवर्तीय असणारे सुभाष येरुणकर अचानक भाजपच्या वाऱ्यावर उडून गेलेत। तेही एकटेच नाही, तर शेकडो कार्यकर्ते घेऊन थेट भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षप्रवेशच करून टाकलाय। येरुणकर यांचा हा निर्णय शिंदे गटासाठी फक्त धक्का नाही, तर निवडणुकीच्या अगदी दारात फेकलेला मोठा आव्हानात्मक दगडच आहे। कारण मागाठाण्यातील प्रत्येक गल्लीबोळ त्यांना ओळखतो, त्यांच्या राजकीय नाडीवर विश्वास ठेवतो। आणखी गंमत म्हणजे हा धक्का काही एकटाच नाहीये। गेल्या आठवड्यातच सोलापुरात शिंदे गटातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते। त्यात आता मागाठाण्याचा हा वार जुल्यानं एकनाथ शिंदे यांच्या कपाळावर आठ्या वाढल्याचं सांगितलं जात आहे। चर्चा तर अशी आहे की शिंदे साहेब दिल्लीच्या दौऱ्यावर जाऊन अमित शहांकडे भाजपच्या काही हालचालींबाबत मन मोकळं करून आलेत। आरोप असा आहे की भाजप आमच्या मंत्र्यांना अडचणीत आणतोय, पण दुसरीकडे त्याच भाजपकडून लवकरच शिंदे यांचा मोठा कार्यक्रम करण्याच्या हालचाली सुरू आहेत। म्हणजेच राजकारणात कुठे कोण कोणाला मिठी मारणार आणि कुठे कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार हे समजण्यापेक्षा निवडणुकीची गणितं सोडवणं कदाचित सोपं असावं। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा।